केसांना लावल्या जाणाऱ्या विविध तेलांपैकी आवळ्याचं तेल हे खूप महत्त्वाचं आहे. केस वाढण्यासाठी, केस गळती कमी होण्यासाठी, केस दाट होण्यासाठी आणि पांढरे केस रिव्हर्स काळे होण्यासाठी खूप मदत होते. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचं असं तेल बनवणार आहोत की ते केसांच्या वेगवेगळ्या समस्यांवर तर उपयोगी आहेच, सोबत केस वाढण्यासाठी आणि स्पेशली पांढऱ्या केसांना रिव्हर्स काळं करण्यासाठी खूप मदत करतं. तर हे तेल कशा प्रकारे बनवायचं, स्टोअर कसं करायचं, सगळ्या गोष्टी आपण बघूयात. तर बघा, आवळ्याचं तेल बनवते आणि त्याच्यासाठी आपल्याला फ्रेश आवळे लागणार आहेत. तर या ठिकाणी मी 7 आवळे घेतलेले आहेत आणि त्यासोबत एक मूठ भरेल ना एवढा कढीपत्ता घ्यायचा आहे. फक्त आवळ्याचं तेलसुद्धा आपण करू शकतो, प्युअर आमला हेअर ऑइल. पण बघा, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कढीपत्ता ॲड करतो ना, त्यावेळेस केस गळती कमी होणे आणि जे पांढऱ्या केसांना रिव्हर्स काळे करण्यासाठी बघा, मेहंदी तर लावायचीच आहे आपल्याला, सोबत वेगवेगळ्या रेमेडीज पण ट्राय करायच्याच आहेत. पण बघा, स्पेशली हे 2 वस्तूंचं जे तेल आहे की नाही, त्याच्या रेग्युलर वापराने की नाही पांढरे केस ना एक रिव्हर्स काळे व्हायला मदत होते. म्हणजे जे प्रीमॅच्युअर ग्रे हेअर असतात ना, तर ते कमी व्हायला मदत होते. तर आवळा बघा, असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे. तुम्ही खिसून घेतला ना तरी चालेल. आणि कढीपत्ता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला, पाणी न टाकता. याच्यातच मी कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणजेच कच्च्या घाणीचे तेल थोडंसं टाकलेलं आहे वाटण्यासाठी. आणि बघा, असं आपण जसं मिक्सरला बारीक करतो ना मसाल्याचं वाटण, तसंच करायचं आहे. तुम्ही मोठे मोठे तुकडे जरी डायरेक्ट केले ना तरी चालतील, पण त्याला थोडंसं फ्राय व्हायला वेळ लागेल. म्हणून मी असं डायरेक्ट वाटलेलं आहे आणि खूप फ्लेवर छान उतरतो असं. तर बघा, कढई घ्यायची आहे. तुम्ही लोखंडी कढई घेऊ शकता. बघा, तेल टाकलेलं आहे मी, जवळजवळ 200 ml तेल आहे. थोडंसंच ठेवलेलं आहे, तर परत मला कधी लागेल याच्यासाठी. आणि जे वाटण होतं की नाही ते याच्यात टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला बघा थोडीशी हाय फ्लेम ठेवायची, जसं हे गरम होईल आणि हे फ्राय व्हायला सुरुवात होईल ना तोपर्यंत. याच्यानंतर मीडियम फ्लेम ठेवायची आणि त्याच्यानंतर एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत की नाही हे छान असं फ्राय होऊ द्यायचं. कारण की करपलं पण नाही पाहिजे आणि तेलाचं नसं एक छान त्यातील सगळे मॉइश्चर जे आहे ना ते सुद्धा कमी व्हायला पाहिजे. आता आवळ्याविषयी तर तुम्हाला खूप साऱ्या माहिती आहेत. स्पेशली मेहंदीमध्ये आपण आवळ्याची पावडर किंवा आवळ्याचा रस हा टाकतोच का, तर अजून चांगला डार्कर कलर येण्यासाठी. कारण की खरोखर हे प्रीमॅच्युअर ग्रे हेअरवरती काम करतं. आणि आवळा हे एक असं वस्तू आहे ना की आपल्या केसांसाठी वरदान आहे. म्हणजे केस वाढण्यासाठी आणि केसांना ऑल ओव्हर म्हणजे स्कॅल्प तर हेल्दी होतात, सोबत स्ट्रॉंग हेअर होतात याच्यामुळे. आणि म्हणून याचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. तर बघा, असं ब्राऊन कलर होईपर्यंत मी हे केलं आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा. रात्रभर मी हे असंच ठेवलेलं आहे. याच्यामुळे ना छान असं फ्लेवर पण उतरतो आणि जे पण काही मॉइश्चर असेल ना ते कमी होऊन जातं. त्याच्यानंतर बघा, सकाळी थोडंसं ते थंडीमुळे घट्ट झालेलं फक्त गरम केलेलं मी. आणि आत्ता याला आपल्याला की नाही गाळून घ्यायचं आहे. तर हे गाळणीने गाळलं जात नाही, कारण की पूर्ण याच्या जे सारण आहे की नाही वाटलेलं, याच्यातच तेल मुरलेलं आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला कापडाने गाळायचं आहे, जेणेकरून छान असं पिळून तेल बाहेर निघेल. तर बघा, एकदम मलमल कपडा जो असतो ना त्याच्याने गाळायचं, म्हणजे पटकन गाळलंही जातं. याच्यामध्ये कोणतेही कण येत नाहीत आणि विशेष म्हणजे असं केलेलं तेल ना खूप जास्त वेळ टिकतं. याच्यामध्ये काहीही ॲड नसतं, मॉइश्चर ॲड नसतं किंवा कोणतेही कण ॲड नसतात. याच्यामुळे हे जास्त दिवस टिकायला मदत होते. आता बघा, हे तेलच असं का? कारण की जे मी दुसरं पण हेअर ऑइल्स बनवते की नाही, तर त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू आपण ॲड करतो. सोबतच मी फक्त जास्वंदीच्या फुलाचं तेल करते, सोबतच फक्त ॲलोवेराचं तेल बनवतो, फक्त आवळ्याचं तेल बनवतो. असं का करायचं? तर बघा, सगळ्या वस्तूंचं जर तेल आपण लावतोच, पण असं सेपरेट एका वस्तूचं तेलसुद्धा आपल्या केसांसाठी खूप बेनिफिशियल असतं. त्याच्यामुळे कधी हे असं मी करते आणि नंतर तुम्हाला दाखवते सुद्धा. ते तेल अजून माझ्याकडे आहेत. तर बघा, सगळं तेल गाळलेलं आहे. सुरुवातीला असं वाटत होतं की नाही त्याच्यात तेलच दिसत नाही, पण त्याच्यात मुरलेलं होतं. त्याच्यानंतर बघा, सगळं एका काचेच्या भरणीमध्ये की नाही हे स्टोअर करून ठेवायचं आहे. 1-2 महिने आरामात टिकतं आणि अजिबात खराब होत नाही. याच्यानंतर बघा, जे उरलेलं जे आहे की नाही बघा, याच्यामध्ये अजिबात तेल राहिलेलं नाही, एवढं छान पिळलेलं आहे. आता हे टाकून न देता मी असंच ठेवणार आहे. आणि मला मेहंदीची ज्यावेळेस प्रोसेस करायची असते ना, त्याच्यात अजून थोडंसं हे वाटायचं
आणि मेहंदीमध्ये ॲड करायचं, कारण की मेहंदीमध्ये आपण पूर्ण आवळ्याची पावडर टाकतच असतो. आता बघा प्युअर आवळ्याचं तेल झालेलं आहे आणि माझ्याकडे हे सगळ्या वस्तूंचं तेल सोबत जास्वंदीचं आणि कोरफडीचं जे तेल आहे ना ते सुद्धा आहे. तर कधी हे कधी ते असं करून मी सगळ्या वस्तूंचा तेल जे आहे की नाही तर ते असं लावण्याचा प्रयत्न करते. केसांसाठी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सोबत हेल्दी खायचं पण आहे आपल्याला, स्ट्रेस कमी घ्यायचा आहे, पाणी भरपूर प्यायचं आहे, झोपायचं आहे व्यवस्थित, जास्त झोप घ्यायची. म्हणजे सगळ्या गोष्टी जर तुमच्या प्रॉपर होत असतील ना, तर सगळ्या गोष्टींचा असर होतो. म्हणजे असं नाही की फक्त टॉपिकलीच लावलं पाहिजे, असं नाही. आता बघा तेल तर झालेलं आहे, पण लावायचं कसं? तर इकडे परत मी प्रोसेस दाखवते तुम्हाला. मी अगोदर जे आवळ्याचं तेल बनवलेलं होतं ते घेतलेलं आहे. याच्यातच 1 चमचा मी ऑलिव्ह ऑइल टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी कॅस्टर ऑइल टाकलेला आहे. 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकलेल्या आहेत. आता बघा कॅस्टर ऑइलचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. ऑलिव्ह ऑइलसुद्धा पेनिट्रेटिंग आहे. खूप छान केसांना म्हणजे मुरलं जातं आणि त्याचे मग फायदे होतात. थोडंसं हे गरम पाण्यात ठेवायचं आणि कोमट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच हे एकदम केसांच्या म्हणजे एकदम मुळांना ॲप्लाय करायचं आहे. तर असं केल्याने एकदम प्रोसेस छान होते आणि त्याचा परिणाम पण चांगला होतो. आता बघा ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी दिवशी वेळ असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही ही प्रोसेस करा. नाहीतर फक्त आवळ्याचं जे तेल केलेलं आहे ना, ते लावलं तरी चालेल. पण ज्या दिवशी ना वेळ असतो, थोडंसं केसांना वेळ द्यायचा असतो ना आपल्याला, तर त्यावेळेस तुम्ही अशी प्रोसेस करू शकता. याच्यामुळे सगळ्या तेलांचा समावेश होतो. केसांचा छान मसाज पण होतो आणि पूर्ण छान वाटतं. आणि जेवढं तुम्ही छान मसाज कराल ना, तेवढं स्कॅल्पला सुद्धा खूप छान वाटतं. आपल्याला सुद्धा आराम भेटतो. सोबतच सर्क्युलेशन छान होतं, रक्तप्रवाह चांगला होतो आणि मग केस वाढायला मदत होते. सोबतच आपण हे सगळ्या मुळांना व्यवस्थित तेल लावतो ना, त्याच्यामुळे केस वाढायला सुद्धा मदत होते. सर्वच तेलांमधील जे गुडनेस आहेत ना, ते आपल्या एकदम हेअर फॉलिकल्सला भेटतात आणि केस वाढायला तर मदत होतेच. तर तुम्ही अशी प्रोसेस करा. तुमच्याकडे जे दुसरं ऑइल आहे ते सुद्धा लावा. त्याच्यामुळे केस धुण्याच्या अगोदर तुम्हाला तेल हे लावायचंच आहे. त्यासोबतच सगळ्या लेन्थला सुद्धा लावायचं आहे, कारण की आपण मुळांना तर लावतो, पण लेन्थला सुद्धा लावणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या केसांमधला ड्रायनेस कमी होतो आणि केस असे छान मॉइश्चराइज दिसतात, एकदम चमकतात आणि धुतल्यानंतर सुद्धा मग त्याच्यात असं ड्राय म्हणजे कोरडेपणा दिसत नाही. तर या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. तर तुम्ही सुद्धा हे तेल बनवा. सोबतच दुसरे जे हेअर ऑइल्स आहेत ना, ते सुद्धा तुम्ही जवळ ठेवा. सगळ्या गोष्टींचे फायदे आपल्या केसांना भेटलेच पाहिजे. सोबत तुम्ही मेहंदी लावायची आहे, टोनर, हेअर मास्क वेगवेगळे, हेअर स्पा क्रीम म्हणा, सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आपल्या रुटीनमध्ये आणि हेल्दी खायचं आहे. तर चला याच्यासोबतच हा व्हिडिओ इथे संपतोय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद.